तुम्हाला यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे. BKC मध्ये महालक्ष्मी सरस एक्झिबिशन बघण्यासाठी चाललो आहे. BKC मध्ये 2 तारखेपासून 14 तारखेपर्यंत चला बघायला जाऊया महालक्ष्मी सरस एक्झिबिशन. चला बघायला चला माझ्यासोबत. BKC महालक्ष्मी बघत माझ्यासोबत पण ते 10 मिनिटाचं अंतरावर आहे. BKC म्हणून 10 ते 15 मिनिटाचं अंतरावर. चला जाऊया BKC महालक्ष्मी सरस एक्झिबिशन बघण्यासाठी. चला जाऊया. ही महालक्ष्मी सरसचा इंटरेस्ट घेत आहे. असं भव्य घेत बनलेलं बघा. इथे असे इंटरेस्ट घेत आहे. भव्य घेत बनलेलं आहे आणि महाराजांचा स्टॅच्यू इथे ठेवलं आहे. महाराजांचा स्टॅच्यू ठेवला इथे. असं बनलेलं आहे. तो इतिहास दाखवला आपला भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास दाखवलेला आहे. उमेदमध्ये महालक्ष्मी सरसचा गेट बघा, बघण्यासारखा गेट राहतो. आणि गेल्या वर्षी आपण वाशी इथे आलो. आता BKCमध्ये महालक्ष्मी सरसची एक्झिबिशन चालू आहे. फाउंटन बनवलेलं बघा, फाउंटन तारखेला आपल्याला यायला भेटला नाही. आता आपण दुसऱ्या दिवशी आलो आहे. 14 तारखेपर्यंत नाही. तुम्ही नक्की आनंद लुटा महालक्ष्मी सरसचा इंटर गेट. असं आहे. संतांची रेषा दाखवली इथे. संत आपले ज्योतिबा फुले यांचं आणि असं दाखवलं आहे. नक्की तुम्ही विजिट करा. हे 4 दिवस 14 तारखेपर्यंत नक्की विजिट करा. येत आहे. घेतला अशी एवढी परिस्थिती चांगली केली. काल मुख्यमंत्र्यांनी गुजरातला घेऊन गेले. काय दाखवलं बघा. आणि ते झाडापासून बनलेलं बघा, झाडापासून खूप असं गेलं आहे. भारीतला गेलेलं आहे. आपल्या ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या शिक्षणाच्यावर जोर दिलेला आहे आपल्या मुख्यमंत्री या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या लोकांनी जोर दिला आहे शिक्षणावर. आणि इथे दाखवले बघा आपलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा फोटो. देवेंद्र फडणवीसचा फोटो देखावा डेकोरेशन केलेलं आहे. सुंदर फुलांचे फ्लावर. त्याच वर्षी ज्योतिबा फुले यांच्या आधारावर सर्व केलेलं बघा. हे बघा. आणि बघा आयुर्वेदिक सर्व लाकडापासून बनलेली गोष्टी. की साताऱ्यावरून आले. आपल्या गाव साताऱ्यावरून मूळ गावावरून आलेत. तुमच्याकडे काय काय जरा सांगा मॅडम. लाकडी खाण्यावरती शेंगदाणा तेल आहे. हां. त्यानंतर तीळ तेल आहे, जवस तेल आहे, बदाम तेल आहे, करडई तेल आहे, खोबरं तेल आहे. त्यानंतर केसांसाठी हे करिअर ऑइल आहे, कडीपत्ता तेल आहे. त्याच्यात तुळशीचे 5 रुपयाचे तेल आहे. आपल्याच म्हणून दाखवतो बघा. आपला साताराचा स्टॉल लागलेला 7 ग्लास. नक्की म्हणजे करा. ते सेवेकरी दाखवतो बघा. काय काय तुमच्याकडे मॅडम साताराचे तुमच्याकडे सध्या? हळद पावडर. आणि हे काय हळद आहे, हल्दी जिंजर पावडर, हळद पावडर आहे. आणि हे चहापत्ती गावचे साताराचं गावावरून आले. साताराची कोणती चहापत्ती आहे? लेबर आहे. नक्की विजिट करा. हे 2 तारखेपर्यंत चालू झालं ते 14 तारखेपर्यंत. नमस्कार. तुमच्या कुठून आलं आहे? आईला वलकरवरून आलं आहे बघा. काय काय तुमच्याकडे?
आणि मसाला कोणते मसाले लोणचं पण छान आहे ना. लोणचं एकच नंबर आहे. हे बघा मसाले एक टाईपचे काय काय मसाल्यामध्ये हे कांदा लसूण मसाला. आहे, मालवणी मसाला आहे, कोल्हापुरी मसाला आहे आणि हा कोणता आहे? हा मालवणी आहे, हा मटन चिकन आहे, हा खानदेशी खानदेशी मसाला. आणि हा खानदेशी स्पेशल खिचडीसाठी. आणि की एक बनवून तयार भेटतं का मसाला बनवून भेटतं का बनवून भेटतो का म्हणजे एक घरपोच करून देतात डिलिव्हरी हो, घरी पण भेटेल ना. ओके नक्की विजिट करा नक्की विजिट करा संभाजीनगरमध्ये. नमस्कार नमस्कार. तुम्ही कुठून आलाय संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर. काय काय तुमच्याकडे माझ्याकडे काळा मसाला आहे, चिंकी आहे, हां कांदा लसूण मसाला आहे, हां मिरची पावडर आहे, हळद पावडर आहे, हं. सर्व प्रकारचे मसाले आहेत. सर्व टाईपचे मसाले आहेत तिथे बघायला भेटतात नक्की विजिट करा. आणि आलं तुम्ही गावावरून काच बनवून आणतात मला असं होतं ऐकायला बिग महालक्ष्मी सरस आपल्या नवी मुंबईला लागला तेव्हा तुम्ही गावते आलेले घरातून आलेले गावचे आहेत. काला मसाला पण नेते तुला बघा काला मसाला आणि की कोणता आहे मसाला हा मटन मसाला कांदा लसूण मसाला गरम मसाला सर्व गावठी मसाले आहेत. नक्की विजिट करा संभाजीनगरमध्ये नक्की विजिट करा स्टॉलवर नक्की विजिट करा संभाजीनगरच्या इकडे. धन्यवाद. बघा आर्यना ज्वेलरी क्या क्या आपके पास ज्वेलरी में ज्वेलरी मध्ये बघा वेगवेगळे ज्वेलरी आपल्या बघण्यासाठी नक्की विजिट करा महालक्ष्मी सरस एक्झिबिशनला. आणि किती नेकलेस वेगवेगळे आरबीर टाईप ठेवलेत आरबीर शिराजी ब्रेसलेट शिराजी ब्रेसलेटमध्ये आलो आपण वेदनासाठी मग एकदम भारी भारीले राशी नक्की विजिट करा. हे पण आहे ते मोठं पण आहे. काय काय तुमच्याकडे जुल्याचं नाचणीचे पापड आहे, उडीद पापड आहे, कुरडई आहे, कुर्ले आहे साबुदाण्याचे पापड आहे, साबुदाणा बटाट्याचे वडे आहेत, भोपळ्याचं पीठ आहे, इडलीचं पीठ आहे, चटण्या आहेत, त्रास इथे खत पण ठेवलं विकायला होता असं झालं. खत गावावरून आले दुलेवरून आले त्यांनी खास खताचं पण प्रदर्शन ठेवलं नक्की विजिट करा. फ्रॉक आहे इथे विक्रीला लावले फ्रॉक लेडीज फ्रॉक आहे इथे. नमस्कार दादा तुमच्याकडून कुठून आले तुम्ही 207 नंबर हां बेंगलोरवरून आलेत बघा मंगळूरवरून आलेत मंगळूर उमेद कल्याणच्या पुढे बघा लहान मुलांचे ड्रेस पीस पैठणी पीस पैठणी नक्की विजिट करा एक्झिबिशनमध्ये आलं तर बघण्यासारखं नक्की विजिट करा. चाय इथे विक्रीला लावलेत इथे बनवून तयार आहे नक्की तुम्ही विजिट करा. उमेद एक्झिबिशनमध्ये महालक्ष्मी सरसमध्ये नक्की विजिट करा. मसालावाले वेगवेगळे चाय आहे रायगड इथून आले रायगड म्हणून आलेत आपल्या चॅनल दाखवतात एकदम व्हायरल आहे गावची चाय आहे. कसं होत आहे आज पहिला दिवस तुम्ही एंट्री करत पहिल्यांदा आला आहे तेव्हा मसाले चॉईस करायला देतात आपल्याला वापर आहे ना कुरकुऱ्या कितीला आहे 50ला एक पॅकेट बघा कुरकुऱ्या आपल्या चॅनलला आपण बघा कितीला कुरकुऱ्या मावशी कितीला कुरकुऱ्या चिवडा कितीला आहे एक हासने एक काय काय तुमच्याकडे मॅडम हळद आहे हां हां आणि लसूण कसं पाव किलो 250 रुपयाला पाव आहे बघा डाळी आणि शेंगाचं गाव किती पाव किलो पावशे हे 1 किलो 200 रुपये 1 किलो 200 रुपये गावते पण गावठी हळद आहे बघते आपल्या चॅनल दाखवत बघा आंबा हळद आहे काळी हळद आहे सेलम हळद आहे आणि की ही सगळ्यात महत्त्वाचं जे कुठंच नाही मिळणार ती पंचम हळद आहे. पंचमारती हे पंचम हळद तुम्ही इथं पण शूटिंग करा हे जे पंचमहळदचे गुणधर्म आहे हे असं प्रोडक्ट आहे सर्व रोगावर उपचार आहे. नक्की विजिट करा. पण घ्यायचं झोपण्याच्या पूर्वी काय आहे तुमच्याकडे मॅडम मसाले मालवणी आगरी कोली मसाला
हां आणि लाल. आणि की काय मसाले भात वेगळे वेगळे आणि इथे ज्वेलरी पण ठेवली इथे बघा ज्वेलरी आणि हे काय आणि आंब्याचे आंब्याचे आहे पहिली तर बघायला भेटते आपलं आणि इथे ज्वेलरी घेऊन एक ज्वेलरी किती प्राईज आहे हे जी ज्वेलरीची 50 पुढे चालू आहे 250-300 रुपये. असं सातारा जिल्हा काय काय तुमच्या आता सध्या इकडं आपल्याकडे सेंद्रिय कडधान्य आहे. हां सेंद्रिय हळद आहे, सेलम आहे. हां आणि पुन्हा पापड गुर्दे आहेत त्यांना हाताला आणि इथे सांगे पण तुले सांगेचं पदार्थ तुलेत आणि शेवाया आपल्या चॅनल बघा बघा शेवाया सांगे हे दाखवलं आहेत सांगे शेवाया आणि पापड बटाटा पापड बटाटा पापड. सर्व साताराचे नक्की विजिट करा स्टॉलवर नक्की विजिट करा जळगावचं काय आहे तुमच्याकडे मॅडम जळगाव का काय आहे दिवा कालची शिवायचं हां. सोयाबीन आणि पापड वेफर पण ठेवले तिथे आणि पापड पण आहे ते किती पापडचा रेट आहे उडदाचे पापड आहे करा नमस्कार तुमच्याकडे काय काय जरा सांगा आपल्याकडे पान मसाला आहे, जिंजर आहे, हं, आणि नॅचरल गुळामध्ये आम्ही ब्लेंड करतो. हं. त्याच्यामध्ये जिंजरमध्ये आलं मिक्स असते. त्या पान मसाल्यामध्ये खोबरं, बडीशेप हे सगळे यामध्ये मिक्स असते. गुलकंद असतो. हे बघा हे पण वेगळे वेगळे आहेत गोल आहे आणि हे जेवल्यानंतर खाण्यासाठी एक नंबर आहे. सेम पानाचे नॅचरल बटर त्याच्यामध्ये आहे. जिंगर जिंजर बटरस्कॉच आहे. बटरकोस कोकोनट आहे. कोकोनट चिकचे काय काय तुमच्याकडे हे आमचा नाशिक स्पेशल चिवडा आहे. मिनी समोसा बनवलेला आहे गव्हाच्या पिठापासून. हं, लसूण चिवडा आहे, पातळ पोहा चिवडा आहे आणि आमची स्पेशालिटी आहे ते नाशिकचे गोड. नाचणीचे गोड ते हां, नानकटाई म्हणतात हं. किंवा रोड पण म्हणतात. आणि की पोहेपासून बनतात म्हणजे काय याच्यापासून कातेरी पोहेपासून बनतात नाशिक चिवडा बनवलेला नाशिक शिवरा आहे. आणि घरगुती प्रोडक्ट आहे. ओके ओके नक्की विजिट करा बघा लहान मुलांची बॅग एक व्हॅनिटी बॉक्स आहे. तुम्ही याच्यामध्ये मेकअप वगैरे पण ठेवू शकतात. लहान मुलांचे पण वस्तू ठेवू शकतात. लॉक आणि विदाऊट लॉक आहे. गिफ्ट वगैरे देण्यासाठी खूप सुंदर वाटतं. भेट देण्यात जाते लहान मुलांसाठी Family आहे. माहिती बघा काय काय याच्याकडे मसाले बघा काय काय मसाला मसाला आमच्याकडे काळा मसाला आहे, तांदळाचा मसाला आहे, जवळ चटणी आहे, कारळ चटणी आहे, शेंगदाणा चटणी आहे, सोलापूरची फेमस आणि पापड आहेत पापड आमच्याकडे. आहे घरगुती आंबा लोणचं आहे, लिंबूचा जाम आहे. काला मसाला पण आहे मटन मसाला पण ठेवला आहे नी आणि गाठी मसाला कोल्हापुराकडे गाठी म्हणतात, आमच्याकडे काळा मसाला म्हणतात. ओके आणि की शेंगदाण्याची चटणी एकदम टेस्टी लागते नक्की मी जरा देशी गाव ना देशी काय तुम्ही कोणतून आलाय नसवारीवरून आलाय बघा पेरे इथे तावलेत हे बघा देशी गायचं ओरिजिनल देशी गाय गावावरून म्हणून आणतात कास शिवाय त्यांच्याकडे नक्की विजिट करा नरसोबारीवरून आलेत पापड स्टॉल आहे ते यांच्याकडे पापड स्टॉल इथे लावलेला आहे काय काय तुमच्याकडे काय काय तुमच्याकडे काय काय आहे वर्ध्यामध्ये दादा पापड आहे पापड स्टॉल आहे नक्की विजिट करा नाचणीचे पापड पण नेहमी ठेवलेत सगळे पापड आहे आणि हे लोणचं कसलं आहे लोणचं कैली लोणचं आहे हे पापडाचे मसाले आहे सर्व मसाले त्याचे ठेवलेत मसाला पापड आहे नक्की विजिट करा धूप आहे यांच्याकडे काय काय तुमच्याकडे मॅडम धूपमध्ये फ्लेवर अगरबत्ती एकूण एक अगरबत्ती इथे शोभेसारखी रांगोली बी ठेवली इथे बनवून ठेवलेले नक्की विजिट करा आणि ज्वेलरी बघा
लेडीज ज्वेलरी काय काय ज्वेलरीमध्ये काय काय आहे तुमच्याकडे? हां हां हेअर ॲक्सेसरीज आहेत इथं छोटे इयरिंग्स आहेत स्वतः मी बनवलेले आहेत चोक वगैरे पुण्यावरून आले कास एवढे चोकोचे टाईप टाकले पेंडल आपल्याकडे आणि पापडामध्ये पण तुमच्याकडे काय बनवावं आता पापड दिसतंय मागे बॅक साईडला काही पदार्थ पुण्यावरून का चालत मी खेर का तालुक्यावरून माझं नक्की विजिट करा. कातोर गाव कापूर लातूर नागपूरवरून आले बघा काय काय तुमच्याकडे? माझ्याकडे रोस्टेड ज्वारी सर पापड असे प्रकार इथे बघण्याला येतात. आणि घी कसलं आहे? ओरिजिनल घी आहे. ओरिजिनल घी दीड गाईचं ओरिजिनल घी आहे. नक्की विजिट करा. नमस्कार तुमच्याकडे काय काय झालं? रत्नागिरीचे नाही आम्ही रायगडचे रायगडचं काय काय तुमच्याकडे? आमच्याकडे कडधान्य आहे हां आणि पीठ आहे सगळ्या प्रकारचं ते वडापीठ आहे नाचणी पीठ आहे थालीपीठ आहे मोदक पीठ आहे घावना पीठ आहे कांद्याचं पीठ आहे पोळ्या आहेत पापड आहेत कुरडया खेळण्या आहेत तांदळाच्या आणि चहा मेन गावचे गावठी आणि बासुंदीच आहे. आणि अगरबत्ती मला दिसतं नवीन नवीन अगरबत्ती बघा मावशी दाखवतं अगरबत्ती मोती अगरबत्ती नक्की विजिट करा. गणपतीला लागणार तसं पब्लिकने खरेदी करा. नक्की विजिट करा. यांच्याकडे काय मसाला काय आहे दादा? हे बघा काय काय तुमच्याकडे? आयुर्वेदिक सगळे प्रोडक्ट आयुर्वेदिक पूर्ण आयुर्वेदिक सर्व आयुर्वेदिक आहे. नक्की विजिट करा. लसूण तेल लसूण तेल आहे यांच्याकडे. मुंबईचं सर्व प्रोजेक्ट आहे ते. काय काय तेलामध्ये? प्युअर लसूण तेल सर्दी लोक वाढले केलं लावतो ऑलिव्ह ऑइल आहे आवळा तेल आहे नीम तेल आहे वेलगुंडी तेल आहे झालं तेलाचे प्रकार इथे तुमच्याकडे. थँक्यू. ड्रेस मटेरियल आहे इथे. एक नंबर येईल तुला. नमस्कार तुमच्याकडे काय काय झालं ना? कोरद्याचं आहे दादा. आणखी काय आहे? पावडर आहे बघा आपल्या चॅनल लोकांचं बघा जिंजर पावडर आहे आपल्या चॅनल. पुढचं काय आहे तुमच्याकडे? आपल्याला आवळ्याचा ज्यूस आहे आवळ्याचं लोणचं आहे अजून आवळ्याची कॅन्डी आणि सरबत आहे. आवल्यापासून बनलेली वस्तू आवल्यापासून. नक्की विजिट करा. आवल्यापासून बनलेली बघा वस्तू एकूण एक आवल्यापासून बनलेलं आहे. ठेवलेलं विक्रीला आवल्यापासून बनलेली वस्तू एकूण एक आवल्यापासून सोलापूरहून आले ते लोक. आवल्यापासून सर्व वस्तू बनलेले आहेत आपल्या चॅनलवर. काय काय तुमच्याकडे? सुकामेवा अक्रोड गिरगा गाईचं दूध आहे बघा आपल्या चॅनलवर बघा गिरगाईचं दूध. काय काय तुमच्याकडे? खरं द्या शेवया पेऱ्या नाशिकची नाशिकवरून आले. नक्की विजिट करा. नाशिकचे पेरे बनवून बघा 200 रुपयापासून प्राईज आहे. पापड दुलेतून आले पापड गेला दुलेतले पापड आपल्या चॅनल दाखवतं बघा. काय काय पापडचं किती प्राईज आहे? कितीपासून प्राईज आहे? सर्व 150पासून प्राईज आहे. नक्की विजिट करा. कोरड्या पण 200 रुपयापासून प्राईज आहे. नक्की विजिट करा. दुलेवरून आलेत ज्वेलरीमध्ये बघा हँडमेड ज्वेलरी आपल्या चॅनल दाखवत बघा हँडमेड ज्वेलरी. हे बघा तेलाचे प्रकार येते आणि ज्वेलरी इथे दाखवलं बघा. काय काय तुमच्याकडे? काय आहे तुमच्याकडे? हां हां दाराविषयी इथे चंद्रपूर लिहिलेलं. हां तुम्ही कुठून आलाय? धाराशिवमधून आले बघा. पेरे गावठी पेरे आणि खवा इथे ठेवला आहे.
गावठी पेरे वगैरे पोत्यामध्ये. आता हे लसूण कितीला आहे? लसणाचा प्राईस. आणि हे दालीचे पीठ आहे ना? हे सर्व गावठी पदार्थ नक्की विजिट करा. गावरूपासून बनवलेले नक्की विजिट करा. काय काय तुमच्याकडे मॅडम? आणि हे लोणचं कसं आहे? त्याचे लोणचे ते आवल्याचा रस बी नाही आणि की देशी गायचं तूप बी नाही याच्याकडे. नक्की विजिट करा. आणि की काय आवल्याचा रस आहे. आवल्याचं आणि आवळ्यापासून बनलेली वस्तू एकूण एक वस्तू आहे. सर्व देशी गायीपासून बनलेले एकूण एक वस्तू नक्की विजिट करा. तुमच्याकडे चिक्की बिक्की मला असं होतं चिक्की. हां यवतमाळवरून आलं. काय काय तुझे चॉकलेट आहे. हां नाचणीची नक्की विजिट करा. एक्झिबिशन मिळाले त्याचं या नक्की यांच्याकडे. काय काय तुमच्याकडे? रोस्ट. हां सर्व शेंगदाण्यापासून बनलेले शेवया. आणि सोलापुरी मसाला ना शेंगदाणा चटणी. आणि की काय लिंबू लोणचं आंबा लोणचं. पास्ता पण नाही ते ठेवलं. शेवया पण ठेवल्या. नक्की विजिट करा. थँक्यू. आलेत पुण्याचे स्टॉल आहे. ओके. आणि तेल तुम्ही स्वतः बनवता मला असं होतं. आपण मागचा टायमाला भेटलो वाशी इथे सिडकोमध्ये. नाही नव्हतं. नवीन नवीन वेगळे वेगळे तेल आहे बघा. आपल्या चॅनल दाखवतो बघा. काय काय तुमच्याकडे तेलमध्ये? एरंड तेल सर्व तेलाचं एकदम एक प्रकार इथे पांढरं. गावातून नमस्कार. तुमच्याकडे काय काय जरा सांगा. हमारे पास में क्या क्या है? क्या क्या आपके पास? हमारे पास ड्राई मशरूम है, मशरूम पाउडर है, मशरूम अचार है, मशरूम बड़ी है, मशरूम पापड़ है, मशरूम के कुकीज है. मशरूम के पुरे मशरूम के नक्की विजिट करा. मशरूम है ना? मशरूमपासून बनलेले वस्तू एकूण एक नक्की विजिट करा. गावचे स्टॉल आहे यांच्याकडे. दिवे घरी स्वतः बनवतो. आणि दिवे आणि हे बघा धूप लावले. धूपाचं स्टॉल आहे. पंचमिती लागणार असं बनवून भेटतात तिथे. इथे बघा पंचमिती स्वतः बनवून देतात. वेगळं त्याचा दिवे. हां दिवेचे वेगळे वेगळे प्रकार बघायला भेटतात. नक्की विजिट करा. आणि इथे ही पण ठेवलं गणपती बाप्पा पण ठेवलेत आणि कासव पण ठेवलेत. आणि इथे बघा सर्व त्याचे पातण बितण सर्व ठेवलेत. गणती बिती ठेवलेत. नक्की विजिट करा. आणि इथे काय 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 जळगावचे जळगावचे आमच्याकडे बिबडी आहे, बिबडे. उडीद मूग गार्लिक पापड आहे, भाजणी चकली आहे, हां ज्वारी बाजरी टाकून नाचणी टाकून पालक मेथी मुडकू आहे, मेथी मुडकू. काय काय तुमच्याकडे बिलिंगमधून कोत आहे? सांगवीन वगैरे ठेवलेत. बीडवरून आलेत. नक्की विजिट करा. स्टॉलवर नक्की विजिट करा. कोण आलेत? काय काय तुमच्याकडे? बिस्किट आहे मान्यवाद नाही. बिस्किट आहे. बिस्किट बघा वेगळे वेगळे तर बिस्किट आहे ते ठेवले तिथे विक्रीला. हो हो. और मध्ये ना आपलं काय कशापासून बनलेले? ज्वारी नाचणीपासून बनलेले. आणि की काय हे काय मस्त गुडघ्यासाठी ह्याच्यासाठी बनवलेलं नक्की माहिती करा. स्टॉल आहे. काय काय तुमच्याकडे सोलापूरचा? विलायची पदार्थ बघा. काय काय आहे? चिवडा आहे, ज्वारीचे लाडू आहे, नाचणीचे आहे, शेंगदाणे बिंगण्याची डॉलरची. सोलापुरी मसाला पण आहे यांच्याकडे. ठाणे जिल्ह्यातून. तुम्ही देशी गायचे आहे वाटतं. तेव्हा देशी गायचं तूप आहे याच्याकडे ठेवलेलं. नक्की विजिट करा. देशी गायचे
अरे नाही ओरिजिनल तूप आहे, नक्की विजिट करा. किती पासून प्राईज आहे? 750 पासून बघा. देशी गायचं तूप आहे याच्याकडे. बघा काय काय तुमच्याकडे चुडीदार ड्रेस मटेरियल शर्ट पीस आहे याच्याकडे. बघा एक दाखवा मॅडम. ड्रेस मटेरियल काय काय तुमच्याकडे? शेवा आहे, बर्फी आहे, शॉल आहे. हां आणि इथे शॉली पण ठेवले. शॉल गावावरून बनवून आले, कास वाशिममधून आलेत. बघा स्टॉल वेगळे. नमस्कार, तुमच्याकडे काय काय जरा सांगा. आमच्याकडे हळदी आहे सर. एकूण हळद आहे ना? हे बघा एकदम नॅचरल. नॅचरल हळद, नक्की गावावरून बनवून आणतात विक्रीला. नक्की विक्री करा. आईला नगर इथून आलेत. नमस्कार, तुमच्याकडे काय काय जरा बताएंगे आपके पास? आयुर्वेदिक आहे ना पूर्ण? आयुर्वेदिक आहे ना? आयुर्वेदिक ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक आहे. आणि ही काय आहे? करी पदार्थ ऑर्गॅनिक आहे. नक्की म्हणजे सातारा. काय काय तुमच्याकडे मॅडम? आमच्याकडे हळदीचे प्रोडक्ट्स आहेत. हां. गाईचं आमचा गोठ आहे. हां हळदीचे लोणचे, हळद पावडर, नंतर जवसा चटणी, करायची चटणी, आंबे हळद, वेगवेगळे आहेत ज्याकडे नक्की विक्री करा. तिथे कोरद्याचं पण ठेवलं. कोरद्यामध्ये काय काय आहे तुमच्याकडे? कुरड्यामध्ये आपल्याकडे नाचणी कुंडई, गव्हाची कुंडई, तांदळाची कुंडई, आपला लघुगृह उद्योग आहे धनशिल्प उद्योग म्हणून. आपल्याकडे 10-15 सातारा जिल्हा वाई तालुका परत. मी पण आलेत. काय काय तुमच्याकडे पुण्यातलं? काय काय चकले वेगळं बघायला भेटतं मला इथे. आणि चकली प्रकार आपलं चॅनल दाखवतो बघा. चकलीचे प्रकार काय काय तुमच्याकडे मॅडम? देशी गाय, दीड गायचं दूध आहे. आपलं दीड गायचं तूप आहे यांच्याकडे. बघा तूप कितीपासून प्राईज आहे? 500 रुपयापासून. 500 रुपयापासून प्राईज आहे बघा. देशी गायचं आवरा फॅन्डी सर्व आवल्यापासून बनलेले नक्की विजिट करा. आवरा पावडर आहे याच्याकडे. सगळं आवल्यापासून बनलेलं आहे. ज्यूस सगळं सर्व बनलेलं नक्की विजिट करा. इथे पहा. नमस्कार, आप किधर से आहे? मूलगाव सांगली करून आले बघा. सांगलीचे ही बघा. काय काय तुमच्याकडे सांगलीचे? तेल काय बिस्किट आहे याच्याकडे बघा. केक बिकिट ठेवले ते. केक बिग स्टॉल कितीपासून प्राईज आहे? कितीपासून प्राईज? केक आहेत वेगवेगळ्या फ्लेवरचे. फ्लेवरचे वेगवेगळे केक. चॉकलेट फ्लेवर. स्टॉक संपला हा. हां सगळ्यात जास्त सेलिंग प्रोडक्ट आहे आमचा हा. वेगवेगळ्या फ्लेवरचे केक आहेत, बिस्किट आहेत. थँक्यू मॅम. काय काय तुमच्याकडे दादा? मध आहे. हां रेग्युलर मध आहे, तुळशीचा मध आहे, लिंबाचा मध आहे, जांभळाचा मध आहे, मधुमक्षीचा पाला आहे. मधुपश. आणि कसल्यापासून बनता तुम्ही? स्वतः बनवता? मध पण. ओके ओके. मधाचे प्रकार बघा. हे स्वतः बनवतात. त्यांच्या गावातून बनवून आणतात. खास मधाचे वेगळे पदार्थ. काय काय तुमच्याकडे कोल्हापूरचं दादा? काय आहे कोल्हापूरचं? फणसाची वेफरचं आहे, फणसाचं लोणचं आहे. हां मला काय पाहिजे सांगा. सर्व 100पेक्षा भरपूर स्टॉल आहे. नक्की विजिट करा. काय काय तुमच्याकडे आयल्यानगरचं? आमची बघा प्रोडक्ट आहे सगळे. खूप आहे. खूप आहे. ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा. स्वतः बनवतात मूर्ती. पंचगंगा 100पैकी जादा स्टॉल आपल्या चॅनल नका बघा. 100पैकी भरपूर स्टॉल आहे तिला. नमस्कार,
वाशिमवरून आला आहे वाशिम. काय काय तुमच्याकडे वाशिममधलं? हां, मिरची पावडर आहे यांच्याकडे. वेगवेगळे प्रकारचे मसाले इथे दाखवले आहेत. वाशिमवरून आलेत सगळे मसाले, वेगवेगळे मसाले आहेत त्यांच्याकडे. कसले वेगळे मसाले आहेत? गरम मसाला कोल्हापुरी. थँक्यू. काय काय तुमच्याकडे? क्या क्या आपके पास? गूळ आहे, वेगळे वेगळे गूळ आहे याच्याकडे. नक्की विजिट करा स्टॉलवर, नक्की विजिट करा. कितना प्राइस आहे? नक्की विजिट. स्टॉलवर आलेत. काय काय तुमच्याकडे मॅडम? सर मसाले सोलापुरी, पूर्ण सोलापूरचं आहे. आणि भाकरी आहे, मेन भाकरी आहे. एक वर्ष पण चालतं ना भाकरी, 6 महिन्यामध्ये टिकतात. हे बघणार जाते बाहेरून खास विकत घ्यायला येतात बाहेरून एक्झिबिशनमध्ये. नक्की ना? हे किती 6 महिने 7 महिने पण वापरू शकता. आता बंद करून ठेवू शकतात. आणि ते मसाले मग बघा, सोलापुरी मसाला, कांदेशी ना, कोणता मसाला? शेंगदाणे मसाला. आणि की कोणता आहे? जवस, तारळ चटणी, गोडा मसाला, काळा मसाला, कांदा लसूण मसाला, खारोड्या, मिक्स डाळीचे सांडगे, सर्व मसाला आहे. मसाला प्रकार ते भाकरी ठेवली मेन तुम्हाला बघायला भेटत नाही, हे तुम्हाला बघायला भेटतं. 6 7 महिन्यानंतर एक वापरून खाऊ शकतात पब्लिक. थँक्यू. स्टॉल आहे याच्याकडे, साऱ्यांचे स्टॉल आहे की ना. सारे का प्राईस वेगवेगळे सारे आहेत बघा, वेगवेगळे सारे स्टॉल आहे. नक्की विजिट करा. कर्नाटकचे ज्यूस. सर आपके पास क्या क्या है कर्नाटक का? हे पावडर टाकून घ्यायचं. कर्नाटकचे बघा क्या सर चाय आहे ना, कर्नाटकचे चाय बघा, वेगवेगळे चाय आहे याच्याकडे. नक्की विजिट करा. चाय कर्नाटकचे. काय काय तुमच्याकडे बुलढाण्याचं? काय काय तुमच्याकडे बुलढाण्याचं? हां, लोणचे एकूण एक टाईपचे लोणचे. काय काय कसे टाईपचे लोणचे आहेत? आंब्याचे, कारल्याचे, कोरंबा, मिरची शेवया, वाळून मिरची, मसाले सोलापुरी ना, बुलढाण्याचे बुलढाणा जिल्ह्यातून हे मसाले बनवून. बुलढाण्याचे बघा मसाले. काय काय मसाल्यामध्ये काय काय आहे तुमच्याकडे? मसाल्यामध्ये काय काय जरा सांगा. मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाला कांदा आहे. लसूण मसाला. कांदा लसूण मसाल्यामध्ये हां, कांदा आहे, लसूण आहे, टमाटर, मिरची आहे, खोबरं आहे आणि गरम मसाला सर. गरम मसाल्यामध्ये कलमी आहे, भाज्या आहे, हां, धनिया, चहा, जिरं, लवंगा, मिरे, इलायची, जायफळ, जायपत्री, पेस्वर आहे. पेशवा. पेस्वरामध्ये धनी आहे, पात्र आहे, तांदूळ आहे, कलमी, भाज्या आहे, कांदा आहे. नक्की विजिट करा यांच्याकडे आलं तर. नक्की विजिट करा. हे बुलढाण्यावरून आलेत, खास चटणीचं स्वाद घेण्यासाठी आपल्या चॅनल दाखवतो बघा. काय काय करू कशापासून आहे? पापड, हे रव्याचे आहे, रव्याचे, हे तांदळाचे, हां. हे पण तांदळाचे, हे तांदळाचे मसाले आहेत, हां हे पण तांदळाचे, हां, हे बटाटे बटाटे साबुदाणे, साबुदाणे, पोहेचे पोहेचे, आणि काय म्हणतात त्याला? नमस्कार. तुमच्याकडे काय काय जरा बताएंगे? काय काय तुमच्याकडे? ज्वारीचा पोहेचा किल्ला आहे, लाडूचे साबुदाणे आहे. एकूण पोहेचे पगार आहे ते बघायला भेटतात. ज्वारी पोहे, ज्वारी. हां, हां. फ्लेवर आहे, शेजवान फ्लेवर आहे, चटपटा टाकले आहे, ज्वारी पोहे आहे, सगळ्या प्रकारचे मसाले, डाळ आहे, गुळ आहे, चिकन आहे, मटण आहे. आणि हे पण मसाला वाटतं झणझणीत लाल तिखट आहे. नक्की विजिट करा स्टॉल, नक्की विजिट करा यांच्याकडे आलं तर. चिंचेचे पण आहे. आलेत. काय काय तुमच्याकडे दादा मॅडम? लसूण पापड आहे, मेथी पापड आहे, नाचणी पापड आहे, आवळा कॅन्डी आहे, बाजरी खारोडी आहे, लसूण चटणी आहे, अश्वगंधा, सफेद मुसळी, शेतावरी, शेवगा पावडर, जांभूळ पावडर, आवळा पावडर,
सर्व गावठी आहे. गावठी आहे. खुशी इथून आले नक्की विजिट करा. मेथी शेव बघा. काय काय तुमच्याकडे ऑर्समध्ये काय काय आहे? ऑर्समध्ये किती प्राइस आहे? क्या क्या ऑर्स में क्या क्या आपके पास? मकाना मकाना एकूण मकाना अरे मकाने विकून वेगळे वेगळे मकाने नक्की वेगळे. काय काय तुमच्या नाशिकचं ऑर्गॅनिक मध आहे, कुर्ते आहे, पापड आहे. याच्याकडे नक्की विजिट करा. महालक्ष्मी सलूनला नक्की विजिट करा. आणखी काय आहे? मध आहे आणखी ऑर्गॅनिक आहे. मला असं होतं ऑर्गॅनिक आहे सर्व. नक्की विजिट करा. 5 किलो किती? 200 रुपये 5 किलो बघा. कांदे विक्रीला लावले. नक्की विजिट करा. यांच्याकडे सर्व ऑर्गॅनिक आहे. नक्की विजिट करा. पापड विपर आहे ऑर्गॅनिक आहे. नक्की विजिट करा. काय काय तुमच्याकडे? चंद्रपुरात मध आहे. चंद्रपुरातलं मध आहे. ऑर्गॅनिक मध आहे. ऑर्गॅनिक कितीपर्यंत प्राइस आहे? 160 रुपये एक पाव, 200 आहे, अर्धा किलो 600 रुपये. नक्की. काय काय तुमच्याकडे? इंगोले गावचं हे बघा. इंगोले गावचे मसाले सर्व मसाले इंगोले गावचे मसाले आपल्या चॅनल बघा. इंगोले गावचे पूर्ण मसाले ऑर्गॅनिक